नमस्कार मंडळी. मनासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा जोडीदार मिळावा अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. आणि तो जर जवळचा मित्र असेल तर मग काय, सोन्याहून पिवळं. दोघांचीही मनं जुळत असताना पुढाकार घेऊन प्रेम सादर कोणी करायचं, हा यक्ष प्रश्न. दोघांनाही मैत्री तुटण्याची भीती. एकीकडे आपला तरुण मित्र इतक्यात सेटल नाही म्हणून काही बोलत नाही, तर दुसरीकडे वाट पाहून थकलेली आपली मैत्रीण तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून देत आहे. चला तर मग ऐकूया आपण तिच्या मनातील भावनांना एका कवितेच्या माध्यमातून. कवितेचं नाव आहे बोलणारे. अजून किती दिवस वाट पाहायची, बोलणारे कान आतुर झालेत पुरते तुझ्या तोंडून ते शब्द ऐकण्यासाठी. बोलणारे आता खूप काळ लोटला आपल्या मैत्रीला. मला वाटतं पुरेसा आहे एवढा वेळ एकमेकांना जाणून घ्यायला. आता खूप काळ लोटला आपल्या मैत्रीला. मला वाटतं पुरेसा आहे एवढा वेळ एकमेकांना जाणून घ्यायला. मी मैत्रीच्या 2 पावलं पुढे कधीच आली आहे. तू 1 पाऊल तरी पुढे ये ना रे. माहिती आहे मला तुलाही आवडू लागली आहे मी. एक दिवसही नजरेआड झाल्यास किती विचारपूस करतोस माझी. एक दिवसही नजरेआड झाल्यास किती विचारपूस करतोस माझी. मग मनातलं का बोलत नाहीस, बोलणारी. खरं प्रेम असल्यावर परिस्थितीशीही 2 हात करायची तयारी असते. फक्त साथ हवी असते ती आपल्या आवडत्या व्यक्तीची. म्हणूनच तर आपली मैत्रीण पुढे बोलते, तू ठेवशील त्या परिस्थितीत राहायची तयारी आहे माझी. तुझी सोबत असल्यावर अर्ध्या भाकरीतही स्वर्गसुख मानेन मी. घडवूया ना आपण आपलं शून्यातून विश्व दोघांच्याही प्रयत्नाने. बोलणारे आता पुरे झालं हं, नाहीतर मी रागवेन बघ. पण रागावून तरी जाईन कुठे. माझं विश्वची सारं तुझ्याच ठाई. तू बोल अगर नको बोलूस तुझ्या मनातील भावना. तुझे डोळेच सांगतात सगळं. तू बोल अगर नको बोलूस तुझ्या मनातील भावना. तुझे डोळेच सांगतात सगळं. पण तरीही अट्टहास माझा. बोलणारे प्लीज एकदा तरी. बोलणारे कान आतुर झाले आहेत पुरते तुझ्या तोंडून ते शब्द ऐकण्यासाठी. बोलणारे बोलणारे बोलणारे. धन्यवाद. या आणि अशाच नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.